नमस्कार. माळशेज कन्या पुष्पा क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पोटली बटन फिनिशिंग सहित कसे लावायचे. हे बघा, हे अशी फिनिशिंग सहित जर तुम्हाला पोटली बटन लावायला शिकायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप सुंदर ही बाही डिझाईन तयार होते. तर चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर ही बाही कटिंग करून घेतलेली आहे आणि आपण हे थर्मोकॉलचे बॉल्स आणलेले आहेत, त्यापासून आपण पोटली बटन बनवणार आहोत. हे बॉल्स वापरून आपण जर पोटली बटन बनवले तर पोटली बटनची साईज एकसारखी येते आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते. तर हे बघा, पोटली बटन कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगते. तर या पद्धतीने कापडामध्ये आपण थर्मोकॉलचे बॉल्स ठेवायचे आणि दोऱ्याच्या साहाय्याने पॅक करून घ्यायचे. तर या असे मी पोटली बटन बनवत आहे. तर याच पद्धतीने आपण सगळे पोटली बटन बनवून घ्यायचे आहेत. थर्मोकॉलच्या बॉलचा वापर केल्यामुळे पोटली बटन सगळे एकसारखे दिसतात आणि त्यामुळे आपल्या बाहीची फिनिशिंग देखील खूप सुंदर दिसते. तर या पद्धतीने पोटली बटन बनवून घ्यायचे आहेत. ब्लाऊज शिवताना फिनिशिंग खूप महत्त्वाचे असते, त्यामुळे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग देणं खूप गरजेचं आहे, तरच आपलं कस्टमर टिकून राहतं. तर तेच तुम्हाला सांगते, ब्लाऊज शिवताना नेहमी फिनिशिंग सहित शिवायला शिका. थोडा वेळ लागला तरी चालेल, पण कस्टमरला आपलं काम आवडलं तर आपलं कस्टमर कुठेच जात नाही. त्यासाठी ब्लाऊजचं काम एकदम व्यवस्थित करून द्यायचं. तर या पद्धतीने आपले पोटली बटन बनवून झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर हे पोटली बटन तयार होतात. जास्त मोठे पण नाही आणि जास्त छोटे पण नाही, एकदम मीडियम साईजमध्ये आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतात. तर हे असे मी हे पोटली बटन बनवून घेतलेले आहेत. तर आता ते बाहीला कसे लावायचे ते बघू. तर हे बघा, ही सोयीची बाजू ठेवलेली आहे, ब्लाऊज पीसाची सोयीची बाजू आहे आणि त्यावर हे अस्तर ठेवून घेतलेलं आहे. तर अस्तर थोडं साईडला करून त्याला टाचणी लावून ठेवूया आपण आणि मग पोटली बटन लावायला सुरुवात करू. खूप सोपी पद्धत आहे ही पोटली बटन लावायची. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला देखील नक्की आवडेल. तर हे असे पोटली बटन ठेवून घ्यायचे. बाहीवर मी ठेवून घेते. तर पोटली बटन लावताना एक लाईन पकडायची, म्हणजे ते वाकडे तिकडे होत नाही. तर हे बघा, हे काठाची खालची सरळ रेष आहे, तर त्या रेषेवरच मी लावणार आहे. कुठलीही एक लाईन पकडायची, त्यामुळे पोटली बटन एक सरळ रेषेत येतात. तर या पद्धतीने ठेवायचे. पोटली बटन आपल्या आतल्या साईडने आले पाहिजे बाहीच्या. तर हे असे ठेवून घेतलेले आहेत आणि सावकाश शिलाई घालायची, अजिबातच घाई गडबड करायची नाही. आणि पोटली बटन लावताना सिंगल दाब लावायची देखील गरज नाही, कारण थर्मोकॉलचे बॉल्स आहेत ना, ते सॉफ्ट असतात, त्याच्यावरून सहज आपला हा दाब चालतो. त्यामुळे असं काही नाही की सिंगल दाबच लावायला पाहिजे. तर अशी या पद्धतीने मी सगळे पोटली बटन लावून घेत आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. या पद्धतीने जर पोटली बटन लावले तर आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग खूप सुंदर येते, छान दिसतो ब्लाऊज. आपल्याला जर कस्टमर टिकून ठेवायचे असतील तर फिनिशिंग देणं ब्लाऊजला खूपच गरजेचं आहे. अशाच नवनवीन ब्लाऊज डिझाईन बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. मी तुमच्यासमोर असेच नवनवीन ब्लाऊज डिझाईन घेऊन येईन आणि छोट्या छोट्या टिप्ससहित मी तुम्हाला ब्लाऊजविषयी माहिती देईन. अशा पद्धतीने आपले हे पोटली बटन सगळे लावून झालेले आहेत आणि आता अस्तर त्याच्यावर ठेवून शिलाई घालून घेणार आहोत. तर अर्ध्या इंचावर आपण ही शिलाई देत आहोत. शिलाई देताना सावकाश शिलाई द्यायची, अजिबात त्याला सिंगल दाबची गरज नाही. आपल्या नेहमीच्या दाबाने सुद्धा ही शिलाई बसली जाते. तर हे बघा, ही किती सहज शिलाई बसते. फक्त घाई करायची नाही शिलाई देताना आणि पोटली बटनला शिलाई एकसारखी बसेल याची काळजी घ्यायची. आणि आता हा खालचा भाग आहे, मी तो कटिंग करून टाकते.
तर या पद्धतीने मी एक्स्ट्राचा भाग सगळं कटिंग करून टाकलेला आहे आणि आता आपण दाबटीप देऊन घेणार आहोत. तर हे बघा, आता आपण या अशा पद्धतीने पलटून घेतलेला आहे आणि ह्या अस्तरवरून दाबटीप देणार आहोत. दाबटीप देताना एकसारखी आली पाहिजे याची काळजी घ्यायची. तर हे बघा, अजिबात शिलाई इकडं तिकडं गेली नाही पाहिजे, त्यासाठी सावकाश दाबटीप द्यायची. दाबटीप दिल्यामुळे आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग खूप सुंदर येते. ब्लाऊज शिवताना नेहमी फिनिशिंगकडे लक्ष द्यायचं, तरच आपले कस्टमर टिकून राहतात. तर हे बघा, आणि आता ह्या पद्धतीने मी पलटून घेते आणि पुन्हा वरून एक शिलाई देऊन घेणार आहे. तर हे बघा, ह्या हाताने पोटली बटन असे व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतात हे पोटली बटन. मैत्रिणींनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तो आपल्या मैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा बरं का. बघा किती छान दिसतात ही पोटली बटन एकसारखे. तर वरून देखील ही दाब शिलाई देऊन झालेली आहे. तुम्ही मग बघू शकता ही बाही कशी तयार झालेली आहे. आतल्या साईडने देखील किती सुंदर दिसते बघा, कुठेच धागेदोरे दिसणार नाही, एकदम फिनिशिंग सहित खूप छान आलेले आहे. तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. याच पद्धतीने मी दोन्ही बाह्या तयार करून घेतलेल्या आहेत आणि हे बघा, हा आहे ह्या बाह्यांचा फायनल लुक. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.